नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो. राज्यसेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आपण जी प्री ऑनलाईन बॅच सुरू केली होती, त्या बॅचमधलं आजचं आपलं 9वं व्हिडिओ सेशन आहे. आधीचे सेशन्स जर तुम्ही बघितले नसतील तर कृपया ते देखील बघून घ्या आणि मग हे सेशन कंटिन्यू करा. आजच्या भागामध्ये आपण गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सायन्स किंवा विज्ञान याच्यावरती जे प्रश्न विचारलेले होते ते स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत, जेणेकरून आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयाचे किती आणि कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात ते लक्षात येईल आणि 2022चा अभ्यास करत असताना ते आपल्याला उपयोगी ठरेल की कुठल्या टॉपिकवरती आपण जास्त भर दिला पाहिजे, कुठले टॉपिक प्रामुख्यानं कव्हर केलं पाहिजे आणि कुठले टॉपिक हे वर वाचले तरी चालतील याची आपल्याला कल्पना येऊन जाईल. 2019च्या संयुक्त पूर्वमध्ये सायन्सवरती टोटल 15 प्रश्न होते. त्याच्यापैकी फिजिक्सवरती 3 प्रश्न, केमिस्ट्रीवरती 3 प्रश्न आणि बायोलॉजी याच्यावरती 9 प्रश्न होते. तर इथं तुम्हाला लक्षात येतं की आयोगाचा कल हा बायोलॉजीच्या रिलेटेड प्रश्न विचारण्यावर जास्त आहे. कारण बायोलॉजीमध्ये 15पैकी 9 प्रश्न विचारलेले आहेत आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून 6 प्रश्न, प्रत्येकी 3-3 असे प्रश्न विचारलेले आहेत. एकूणच 2022च्या पूर्वसाठी अभ्यास करताना आपल्याला बायोलॉजीवरती अधिक फोकस ठेवायचा आहे, कारण याच्यावरतीच जास्त प्रश्न विचारले जातील. म्हणजे मिनिमम 8 तरी प्रश्न विचारले जातील गट क संयुक्त पूर्वमध्ये. एक एक करून आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न हा फिजिक्सचा आहे, करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकच्या रिलेटेड. कार्बन प्रतिरोधक म्हणजे कार्बन रजिस्टरचे 4 अंग. आता 4 बँडचा कार्बन रजिस्टर असतो, बरोबर. तुम्ही जर रजिस्टर बघितले छोटे कार्बन रजिस्टर, तर त्याच्यावरती असे कलर बँड असतात, 1 2 3 4 आणि वेगवेगळ्या रंगाचे हे बँड असतात. तर कार्बन प्रतिरोधकाचे 4 अंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य टिंब असते. आता ही जी कलर बँडिंग केलेली असते ही कशासाठी केलेली असते? त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू कळण्यासाठी केलेली असते. तर मग त्याच्यासाठी एक कोडिफिकेशन आहे. काय कोडिफिकेशन आहे? तर अशा प्रकारचं कोडिफिकेशन आहे, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला दिलं पहिला कलर ऑरेंज, ब्ल्यू, येलो आणि गोल्ड. तर ती कलर आपण इथं बघूया. ऑरेंजसाठी काय आहे? पहिल्या बँडमध्ये 3, बरोबर. त्यामुळे 3 आपण इथं लिहून घेऊया. त्यानंतर ब्ल्यूसाठी काय आहे? दुसऱ्या कॉलममध्ये 6, बरोबर. म्हणजे 6 आपण इथं लिहूया. आणि येलोसाठी काय आहे? येलोसाठी 10⁴ इंटू 10⁴. आणि गोल्डसाठी काय आहे? ±5%. हा जो आहे तो या रेजिस्टन्सचा टॉलरन्स आहे, बरोबर. म्हणजे आपला रेजिस्टन्स व्हॅल्यू किती असणार आहे? 36 इंटू 10⁴. आता हे आपल्याला कुठं दिसतं आहे? ऑप्शन 4मध्ये 36 इंटू 10⁴. ही त्या रेजिस्टरची रेजिस्टन्स व्हॅल्यू असणार आहे. अर्थात ती ओममध्ये, कारण रेजिस्टन्सचं युनिट जे आहे ते ओम्स आहे, बरोबर. तर ही कलर ब्रँडिंग किंवा कलर ब्रँडिंग काय असते, कलर कोडिंग काय असते रेजिस्टरची, ही आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आता हे एवढं सगळं लक्षात ठेवणं फार अवघड आहे. आता एकदा प्रश्न विचारला गेला म्हणजे पुढच्या वेळेस याच्यावरती प्रश्न विचारला जाईल याची शक्यता कमी आहे, तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आपले व्हिडिओ लेक्चर्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये आपण हा टॉपिक देखील कव्हर करणार आहोत. आणि हे लक्षात कसं ठेवायचं कलर कोडिंग, याच्यासाठी काय सिम्पल ट्रिक आहे हे देखील आपण शिकणार आहोत आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न हा देखील फिजिक्सवरतीच आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूला काही पॅरामीटर्स दिलेत आणि डाव्या बाजूला काही पॅरामीटर्स दिलेत आणि उजव्या बाजूला त्यांचे युनिट्स आहेत. तर त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहिलं दिले गुरुत्वाकर्षण, अर्थात ग्रॅव्हिटी. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. G 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. त्यामुळे A goes for 3. त्यानंतर विद्युतधारा म्हणजे करंटचं युनिट काय आहे? कुलम पर सेकंद, ज्याला आपण ॲम्पियर देखील म्हणतो, कुलम पर सेकंद. त्यानंतर वेग म्हणजे स्पीड, मीटर पर सेकंद. आणि विद्युतरोध म्हणजे रेजिस्टन्स, तो कशामध्ये मोजतो आपण? ओम्समध्ये. त्यामुळे या ठिकाणी एची जोडी कशाला लागते? 3ला. एची जोडी 3ला
म्हणजे पहिला ऑप्शन तर आपला कॅन्सलच होतो आहे. त्यानंतर बीची जोडी लागते 1ला, बीची जोडी 1ला ते आपल्याला दिसतं आहे ऑप्शन 2मध्ये. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. फिजिक्सचा अभ्यास करत असताना प्रत्येक पॅरामीटरचे युनिट्स काय आहेत, SI युनिट्स काय आहेत, त्याचबरोबर कन्व्हेन्शनल युनिट काय आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपला फिजिक्सचा ज्यावेळी ॲक्च्युअल व्हिडिओ टॉपिक्स होतील त्यामध्ये आपण हा नक्की कवर करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह नाही. इथं ऑप्शन दिलेत आपल्याला प्लुटो, शनी, युरेनस, नेपच्यून. आपल्याला माहिती आहे की रिसेंटलीच प्लुटोला जे आहे ते प्लॅनेट म्हणून मान्यता त्याची काढण्यात आलेली आहे, कारण तो काय करतो आहे, बाकीच्या ग्रहांची ऑर्बिट जी आहे ती क्रॉस करतो आहे, बरोबर. त्यामुळे प्लुटो हा ग्रह नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न केमिस्ट्रीच्या रिलेटेड, खालीलपैकी कोणती सस्पंदन संरचना कार्बन डायऑक्साईडसाठी योग्य पर्याय नाही. आता सस्पंदन रचना म्हणजे काय, इंग्रजीमध्ये बघितलं आपल्या लक्षात येतं की रिझोनेटिंग स्ट्रक्चर. CO2चे 3 रिझोनेटिंग स्ट्रक्चर असतात, बरोबर. तर यातलं ते ऑप्शन 3मध्ये जे दिलेलं आहे ते CO2चं अर्थात कार्बन डायऑक्साईडचं रिझोनेटिंग स्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ CO2 म्हणजे काय हे आपण आपले केमिस्ट्रीचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे कवर करूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न हा कॅटॅलिस्टच्या रिलेटेड, कॅटॅलिस्टचा काय रोल असतो आणि त्याच्याशी रिलेटेड काही विधानं दिलेत आणि कोणतं योग्य नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं दिलं आहे उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट ॲक्टिवेशन ऊर्जा कमी करतात. हे बरोबर आहे. कॅटॅलिस्ट काय करतात की रिॲक्शनमधली जी ॲक्टिवेशन किंवा रिॲक्शन सुरू होण्यासाठी जी एनर्जी लागते ती कमी करतात आणि त्यामुळं कॅटॅलिस्ट यूज केल्यावरती काय होतं, रिॲक्शन लवकर आणि सोपी होते. त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे की उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. बरोबर. कॅटॅलिस्ट जे असतात ते रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी किंवा कंप्लीट होण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो कमी करतात. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे कॅटॅलिस्ट अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवतो. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. कॅटॅलिस्ट रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि वेग देखील वाढवतो. आणि चौथं स्टेटमेंट दिलं की अभिकारक, उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रवस्थेत असतात. म्हणजे जो रिॲक्टंट आहे, जे रिॲक्शनचं प्रोडक्ट आहे आणि कॅटॅलिस्ट हे कायम सेम फेजमध्ये असतात. तर हे आवश्यक नाही आहे. कॅटॅलिस्ट जो आहे तो रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जे आहे रिॲक्शनचं त्याच्यापेक्षा वेगळ्या फेजमध्ये असू शकतो. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट तुमचे गॅसेस किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असू शकता आणि तुमचा कॅटॅलिस्ट हा सॉलिड फॉर्ममध्ये देखील असू शकतो. त्यामुळे स्टेटमेंट 4 जे आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून तो योग्य पर्याय नाही आहे आणि ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. आता सगळ्या रिॲक्शनमध्ये काय कॅटॅलिस्टचा रोल असतो, कुठल्या कुठल्या रिॲक्शन्समध्ये कुठले प्रमुख कॅटॅलिस्ट यूज केले जातात ते आपण पुढे अभ्यासू आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न हा देखील केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. कार्बन टेट्राक्लोराईड अर्थात CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड ची डायपोल मोमेंट टिंबटिंबमुळे 0 आहे. आता CCl4 याची रचना कशी आहे, हा कार्बन इकडे एक Cl इकडे एक Cl म्हणजे क्लोरीन ॲटम इकडे एक Cl आणि खाली एक Cl. तर ही बॅलन्स्ड रचना आहे कार्बन टेट्राक्लोराईडची. याच्यामुळे याचं जे स्ट्रक्चर आहे हे काय रेग्युलर टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामुळे ह्या बॅलन्स स्ट्रक्चरमुळे त्याची डायपोल मोमेंट जी आहे ती 0 असते, बरोबर. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार आहे. आता टेट्राहेड्रल स्ट्रक्चर काय आहे, कुठले कुठले कंपाऊंड जे आहेत ते हे स्ट्रक्चर एक्झिबिट करतात हे आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सेशनमध्ये पुढे अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आता इथून पुढं बायोलॉजी सुरू होतं, सगळे 9 प्रश्न पुढचे बायोलॉजीचे आहेत. पहिलाच प्रश्न आहे की शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. आता शार्क काय आहे, समुद्रातला एक प्राणी आहे, मासा आहे मोठा. तर पहिला ऑप्शन दिला आहे की अधर बाजूसमुख. आता शार्क जो आहे त्याच्या बॉडीच्या खालच्या बाजूला त्याचं तोंड असतं. तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर समोर त्याचं तोंड नसतं, खालच्या म्हणजे पोटाकडच्या बाजूला तोंड असतं त्याचं, समोरून
खालच्या बाजूला म्हणजे अदर बाजू, ज्याला आपण व्हेंट्रल साईड म्हणतो. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी बरोबर आहे, हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर दुसरं दिलं आहे जरायुज, म्हणजे काय विविपॅरिटी, म्हणजे त्यांचे जे ऑफस्प्रिंग्ज आहेत त्यांची वाढ कशामध्ये होते, मदरच्या बॉडीमध्ये होते, म्हणजे ते जरायुज आहेत बरोबर, किंवा विविपॅरिटी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. त्यानंतर सायक्लॉईड खवले, त्यांच्या बॉडीवरती काय असतात, सायक्लॉईड खवले असतात, त्यामुळे सी देखील बरोबर आहे. आणि चौथं दिलं आहे कास्तिमय अंत्यकंकाल, म्हणजे कार्टिलॅजिनस इंडोस्केलेटन. तर हे जे कास्तिमय अंत्यकंकाल हे शार्कसाठी ॲप्लिकेबल होत नाही. त्यामुळे ए, बी आणि सी हा सायक्लाइड खवले हे शार्कवरती नसता, बट त्यांचा जो अंतकंकाल आहे किंवा इंडोस्केलेटन आहे ते कार्टिलॅजिनस असतं, म्हणजे कास्तिमय असतं. त्यामुळे या ठिकाणी ए, बी आणि डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हे इथले जे सगळे वाक्य आहे म्हणजे विविपॅरिटी म्हणजे जरायुज, किंवा अंडायुज ज्याला आपण ओविपॅरिटी म्हणतो, हे काय आहे, किंवा इंडोस्केलेटन काय असतं, कार्टिलॅजिनस इंडोस्केलेटन काय असतं, सायक्लॉईड खवले काय असतात, हे आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सेशन्समध्ये पुढे अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न की प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता पहिलं दिलं आहे झुरळ आणि मल्पीपिगियन ट्युब्युल्स किंवा मल्पीपिगियन नलिका मराठीमध्ये, आणि गांडुळासाठी मग काय असणार हे विचारलं. तर आता झुरळामध्ये मल्पीगियन नलिका किंवा मल्पीपिगियन ट्युब्युल्स हे काय आहेत, तर एक्सक्रेटरी ऑर्गन आहेत किंवा उत्सर्जन करणारे ऑर्गन आहेत. तर मग अर्थवॉर्ममध्ये किंवा गांडुळामध्ये असे उत्सर्जन करणारा ऑर्गन कुठला आहे, तर नेफ्रिडियम हा जो आहे हा गांडुळामध्ये उत्सर्जन करणारा ऑर्गन आहे. त्यामुळे नेफ्रिडियम हे आपलं उत्तर असणार आहे. झुलॉजीचा अभ्यास करत असताना झुरळ आणि गांडूळ हे फार दोन महत्त्वाचे प्राणी आहेत, त्यामुळे यांची कंप्लीट ॲनाटॉमी, यांची पूर्ण रचना ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सेशन्समध्ये आपण हे पुढं कवर करणारच आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधानं दिली आहेत आणि त्यातली कुठली बरोबर आहेत हे विचारलं. पहिले स्टेटमेंट आहे की सर्व पृष्ठवर्षीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, म्हणजे ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. हे स्टेटमेंट्स बरोबर आहे. सगळे पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू प्राणी असतातच, त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. त्यानंतर पुढचं दिलं आहे सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. आता हे स्टेटमेंट चुकीचं आहे, सगळे पक्षी हवेत उडत नाहीत, काही पक्षी जमिनीवर राहतात, चालतात, हवेत उडत नाहीत. त्यानंतर दिलं आहे सर्व कीटक परपोषी आहेत, हे पण नेसेसरी नाही, सगळे कीटक हे परपोषी नसतात, काही स्वयंपोषी देखील असतात. त्यानंतर दिलं आहे सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. तर हे स्टेटमेंट देखील चुकीचं आहे, सगळे मृदुकाय प्राणी जे असतात ते कवच धारण करतातच असं नाही. त्यामुळे आपल्याला दिसतं की या ठिकाणी फक्त ए बरोबर आहे, म्हणून ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार आहे की फक्त ए बरोबर. आता प्राण्यांचं वर्गीकरण हे शिकत असताना आपण व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, कॉर्डेट्स म्हणजे काय बरोबर, मॉलस्क म्हणजे काय, हे सगळं अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रायोफायटा टिंबटिंब या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. आता हे काय, ज्यावेळेस वनस्पतीचं वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये ब्रायोफायटा काय आहे, टेरिडोफायटा काय आहे, हे आपल्याला अभ्यासायला लागणार आहे. तर आता इथे विचारलं की ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याच्यामध्ये प्रमुख फरक काय. तर ब्रायोफायटा जे आहेत ते नॉन व्हिस्क्युलर असतात किंवा बिगर वाहिनीयुक्त असतात, आणि दॅट डिफरन्शिएट्स ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा मेनली. त्यामुळे ऑप्शन 3 जे ते आपलं उत्तर असणार आहे. आता ब्रायोफायटा टेरिडोफायटा हे वनस्पतींचे वर्गीकरण या टॉपिकमध्ये कवर होईल, त्याच्यावरती आपलं स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर असणार आहे, त्यात आपण हा टॉपिक कवर करूया. पण एक लक्षात घ्या, आता हे मागचे जे 4-5 प्रश्न आपण बघितले त्यातून एक लक्षात येतं आहे की एकूणच प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचं वर्गीकरण हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे बायोलॉजीमधला, आणि त्याच्याचवरती 3 ते 4 प्रश्न हमखास विचारले जाणार आहेत 2022मधल्या परीक्षेमध्ये देखील. राज्यसेवाची तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या, राज्यसेवा असेल, गट ब असेल, गट क असेल, तर प्राण्यांचं आणि वनस्पतींचं वर्गीकरण याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे तो व्यवस्थितपणे कवर करणं आणि त्याच्यावरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? आता वनस्पतींवरती किंवा पिकांवरती जो एक रोग पडतो, पांढरी पावडरसारखा फॉर्म त्याच्यावरती जमा होतो, बरोबर. तर तो रोग काय असतो? भुरी रोग असतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या रोगनाशकाचा वापर करतो, असा प्रश्न. तो बोर्डो मिश्रण जे असतं किंवा बोर्डो मिक्सचर ज्याला आपण म्हणतो, हे देखील आपण यूज करतो. त्याचबरोबर सल्फर, ज्याला मराठीमध्ये आपण गंधक म्हणतो, ते देखील आपण ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी यूज करतो. त्यामुळे ए आणि बी हा आपला ऑप्शन असणार आहे आणि ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. वनस्पतीवरती पडणारे सगळे रोग आणि त्याच्यासाठी सगळे यूज होणारे रोगनाशकं किंवा जंतुनाशकं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये असणारे सगळे रोग ते कशामुळे होता, कुठल्या व्हायरसमुळे होता, कुठल्या बॅक्टेरियामुळे होता, हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? तर आता नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ही जी आहे, बेंथम आणि हुकर या दोघांनी प्रपोज केली होती. त्यामुळे ऑप्शन 3 जे ते या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. याच्याचप्रमाणे जे व्हिटकरचं क्लासिफिकेशन आहे, त्यानंतर 5 किंगडम सिस्टम ही जी आहे ती कोणी प्रपोज केलेली होती, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे देखील प्राण्यांचं आणि वनस्पतींचं वर्गीकरण याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर. तेव्हा मी आधी सांगितल्याप्रमाणे तो टॉपिक कवर करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की DNA, ज्याला आपण डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतो, आणि RNA, ज्याला आपण रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतो, यातील मूलभूत फरक म्हणजे बेसिक डिफरन्स काय हे विचारलं आपल्याला. पहिला ऑप्शन दिला आहे शर्करेचा व नायट्रोजन बेसचा क्षार प्रकार. आता याच्यामध्ये तर डिफरन्स असतोच, बरोबर. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिला आहे शर्करेचा व फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार. शर्करेचा असतो, बट फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार जो आहे तो वेगळा नसतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन दिला आहे क्षार, अर्थात नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार. त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसचा प्रकार वेगळा असतो, बट फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार वेगळा नसतो. आणि ऑप्शन 4 दिलं आहे की शर्करेचा प्रकार म्हणजे टाईप ऑफ शुगर, त्यानंतर टाईप ऑफ नायट्रोजन बेस आणि त्यातील धाग्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ स्ट्रँड्स, 1 किंवा 2 स्ट्रँड्स असतात, बरोबर. तर ऑप्शन 4 जे ते या ठिकाणी योग्य उत्तर आहे, कारण यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स RNA आणि DNAमध्ये तो शुगरमध्ये असतो, त्यानंतर नायट्रोजन बेसमध्ये नंबर ऑफ स्ट्रँड्समध्ये असतो. तर ऑप्शन 4 जे ते आपलं उत्तर असणार आहे. आता हा टॉपिक बायोलॉजीमध्ये जिनेटिक्स अंडर येतो, बरोबर. तर जिनेटिक्स हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो व्यवस्थितपणे कवर करणं आवश्यक आहे. मी प्लॅन करेल की जेनेटिक्सवरती देखील आपल्या चॅनलवरती स्वतंत्र व्हिडिओ सेशन लवकरच पोस्ट करेल, जेणेकरून अभ्यास करणं सोपं होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मनुष्य आणि प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत, कारण आता हे जंतू रोगकारक आहेत. दुसरं दिलं आहे दुग्ध शर्करेचे विघटन करतात. तिसरं दिलं आहे ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. आणि चौथं आहे ते 48 तासांत वाढतात. तर ऑप्शन 3 जे हे बरोबर आहे, कारण ते मनुष्याच्या आतड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात, ज्यांना आपण कोलिफॉर्म्स म्हणतो, बरोबर. ते खूप मोठ्या प्रमाणात मनुष्याच्या आतड्यामध्ये असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1948 साली झिया मेजमधून प्रथमच ट्रान्पोझॉन्स शोधून काढण्याचे श्रेय टिंबटिंब यांना दिले जाते. हा प्रश्न देखील जेनेटिकच्या रिलेटेड आहे, बरोबर. आता झिया मेज म्हणजे काय, तर झिया मेज नावाची एक मकाची प्रजाती आहे, बरोबर. मका जी असते तिची एक प्रजाती आहे आणि ह्या मकामध्ये ट्रान्पोझॉन्स शोधून काढण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं, असा प्रश्न. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे उत्तर जे हे कमेंट करून सांगा. गुगलवर सर्च करा, तुम्हाला अगदी लवकर हे उत्तर गुगलवरती मिळेल की ट्रायपोझॉन्स मकामध्ये किंवा झिया मेजमध्ये सगळ्यात पहिलं कोणी शोधून काढलं, आणि कमेंट करून मला ते उत्तर तुम्ही सांगायचं आहे, बरोबर. तर हा टॉपिक किंवा हा क्वेश्चन देखील जेनेटिक्स या टॉपिकमधून आलेला आहे. तर जेनेटिक्सचा अभ्यास करत असताना आपला हा भाग देखील कवर होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बायोलॉजीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स आलेले 15पैकी ऑलमोस्ट 9 क्वेश्चन्स, बरोबर. फिजिक्स 3, केमिस्ट्री 3 आणि बायोलॉजी 9 प्रश्न.
तर फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करायचाच आहे. फिजिक्समध्ये महत्त्वाचे टॉपिक म्हणजे एक तर तुम्हाला युनिट्स माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर, बेसिक क्वांटिटीजचे. त्यानंतर तुमची करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर मॅग्नेटिझम, त्यानंतर रे ऑप्टिक्स, हे 2-3 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये एक तर तुम्हाला केमिकल इक्वेशन्स माहीत असले पाहिजे. त्यानंतर स्ट्रक्चर कसे असतात कुठल्या कंपाऊंडचे, हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि बायोलॉजी हा वास्ट टॉपिक आहे. बायोलॉजीमध्ये मेनली क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर कुठले रोग आहेत, कुठल्या बॅक्टेरिया, कुठल्या व्हायरसेसमुळे होतात, हे माहीत असणं आवश्यक आहे. तर स्वतंत्रपणे आपलं ज्यावेळी सायन्सचे व्हिडिओ लेक्चर सुरू होतील येत्या काही दिवसांमध्ये, तर एक एक करून आपण टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल ठरत असेल तर कृपया लाईक करा. तुमची काही फीडबॅक, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो @ज्ञानमित्र हा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे सगळे अपडेट्स एकाच ठिकाणी मिळतील. थँक्यू व्हेरी मच.